दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणारा भारतीय संविधान गौरव दिन नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील राजीव गांधी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था मनपा आणि मनपा कर्मचारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची कायमस्वरूपी प्रतिकृती राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ ठेवण्यात आली आणि त्याचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे पुढील पिढीला संविधानाची जाणीव व्हावी आणि त्यांनी ते आत्मसात करावे हा उद्देश यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले। व्यक्तीची प्रतिष्ठा आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर आणि याच दिवशी भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला हे संविधान बहाल केलं। खरं तर जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आणि त्या भारतामधली जवळजवळ 140 कोटीची असलेली लोकसंख्या आणि या संपूर्ण जगामध्ये आज ज्या पद्धतीने भारतामध्ये काम केलं जाते ते फक्त आणि फक्त संविधानाच्या अनुसरून आणि म्हणून आजचा दिवस हा या महान मानवाच्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत। मी या महान मानवाला वंदन करतो आणि संविधानाला सलाम करतो। जय भारत, जय संविधान। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाची शपथ घेऊन घटनेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली। शपथविधीनंतर उपस्थितांना पेढे वाटून संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केवळ एका व्यक्तीसाठी किंवा एका जाती धर्मासाठी नसून ते सार्वभौम आहे अशा संविधानकर्त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी संतोष वाघ, गुणवंत वाघ, जयश्री गांगुर्डे, सुनीता बच्छाव, मौसमी जाधव, निखिल तेजाळे, मनोज खैरनार, देवीचंद खरात, संदीप उनवणे यांच्यासह प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि नाशिक मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।